तर शाळेमध्ये 12वीचे पेपर सुरू असताना काही इसमांनी तोडफोड करण्यात आलेली आहे. तर त्यांच्यावरती मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊ काय सांगणार? मुक्ताईनगर येथील जे स्कूलच्या परीक्षा केंद्रावर काही लोकांनी गोंधळ घातला. त्यात अफसर खान नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसतोय. आणखी 15-16 लोकांचं टोळकं त्या ठिकाणी जाऊन त्या शाळेच्या खिडक्या तोडल्या, 10 खिडक्या तोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहे, काचा फोडलेले आहे. असं कृत्य त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. हा अफसर नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी 2 तास जवळपास त्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये आपल्या त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की किती वेळा थांबलेला आहे आणि काय काय चाललेलं आहे. ह्याला जे कोणी दोषी असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्याला अटक केला पाहिजे. हा अफसर खान तर त्या ठिकाणी दिसतोच आहे, मग आता पहिल्यांदा त्याला उचललं पाहिजे, कारण त्याच्या टोळक्यानंच हे सगळे उद्योग केलेले आहे आणि परीक्षा केंद्राला फार मोठं नुकसान त्यांनी केलेलं आहे. अजितदादा पवारांच्या दुखवट्यानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकांना प्रमाणपत्र देण्यात आले होते. अजितदादांच्या निधनानंतर 24 तासाच्या आत 75 शाळांना अल्पसंख्याकांचे प्रमाणपत्र देण्यात आले. मला वाटतं की फार मोठा घोटाळा आहे. एवढ्या सगळा महाराष्ट्र या ठिकाणी दुःखामध्ये होता आणि अशा कालखंडामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि त्याला स्टे पण दिलेला आहे. परंतु अशा अल्पसंख्याकांच्या दाखले निवड 75 नाही तर कितीतरी पटीनं असे दिले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अल्पसंख्याक सर्टिफिकेट त्या शाळांना मिळालं तर त्यांना बऱ्याचशा सवलती मिळतात. म्हणजे शिक्षण भरतीची परवानगी त्यांना मिळते, त्यांना हे शालार्थ ID वगैरे या भानगडी नसतात, त्यांना बॅकलॉग नसतो आणि त्यामुळे डायरेक्ट माणूस आले की भरायची परवानगी असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांकडून 5-25 लाख रुपये घेऊन 50 लाख रुपये घेऊनही शिक्षक हे लोक भरत असतात आणि चौकशाच नसतात, त्यामुळे नियंत्रण राहत नाही. त्यासाठी हे अल्पसंख्याक सर्टिफिकेट मिळवण्याचे धडपड असते. नुसतं प्रशासनाला जागे केले भाऊ आपण काय सांगणार? नाही, मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन, पंप आणि अनेक साहित्याच्या मोठ्या प्रमाणावर चोरी होते आहे असं मला जेव्हा सूचना मिळाली तर मी प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी साधारणतः माझा अंदाज होता की 4 कोटी रुपयाच्या साहित्याची चोरी झाली. म्हणून पोलिसांनाही या संदर्भामध्ये मी सर्व माहिती दिली. पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले, परंतु त्या ठिकाणी ठेकेदाराच्या दबावामुळे त्यांनी या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. हा प्रश्न मग नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे का ठेकेदाराचा आहे का इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे, या भानगडीमध्ये त्यांनी FIR नोंदवण्यास विलंब केला आणि अजूनही पूर्णपणे FIR त्याचा नेमलेला नाही. आता त्याचा मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सिंचन विभागाने आता अहवाल दिलेला आहे की ही चोरी जी आहे ही 21 कोटीची नाही आहे, आपल्या 4 कोटीची नाही आहे तर 21 कोटी रुपयाची. आणि त्याच्यामध्ये काय काय चोरी गेलं हा अहवाल आता सिंचन विभागानेच दिलेला असल्यामुळे पोलिसांनी याच्याविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. मी त्या कालखंडामध्ये तिथले व्हिडिओ, तिथले फोटोग्राफ्स वगैरे पोलिसांना दिलेले आहे. त्या व्हिडिओमध्ये JCB आणि काही यंत्रसामग्री दिसते आहे चोरतानाची. काही व्यक्ती पण त्या ठिकाणी उभे आहेत, त्या व्यक्तींचीही नावं त्यांना दिलेली आहे. तर यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.